नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूर आपण निघालो आता असं तुम्हाला पण अंबाबाई मांडू आमच्या गावामध्ये आणि कोल्हापुरात सर म्हणल्यावर सुट्टी देत नाही जाऊ. त्यात रंगपंचमी म्हणल्यावर नुसता धुळलाच की कलरचा. मग काय अरा काय बोलायचं पोरांनी सांगा की राव. तर मित्रांनो, कलर लावताना जरा बघत जावा. कलर लावताचा माणसंच ओळखत नाही. माझं पण तसंच झालं. एका दोघांना कलर लावलं आणि मी कोण आहे मलाच ओळखना. काही सांगितलं अरे मी महेश बागडे राव. काय सांगायचं तुम्हाला. तराने ओळखलं ठीक आहे. घरातल्यानी बोंबलायची पाहिजे की राव. काय बोलायचं. आपल्या खेड्यातनी एकजूट म्हणजे काय असते हे समोर ताजं उदाहरण आहे बघा. मी एखाद्या खांद्याला खांदा लावून सगळी लोक उभा आहेत ती पण हसरू तुम्हाला मध्ये म्हणजे सुट्टी नाही आणि हलगीच्या तालाव हे दणका म्हणतात की सगळी. आता थोड्या वेळातच शासनकाठी चालू करायची आहे म्हणल्यावर सगळी लोक आपल्या गावातली अंबाबाई मंदिरात कशी जमल्यात बघा. कापूर अगरबत्ती आणि नारळ वाढवूनच काम सुरुवात होता. गुरुवाने फुलं आणि नारळ हातात दिला की काम सुरू बघा इकडे. मंदिरात असं शिपडायचं नाही की जेणेकरून नारळ ठेवलेला नारळावर काय असेल ते शिपडायचे. काही अडचण नाही आणि नारळ दिल्यानंतर त्यावर शिपणं शिपडायचं असतं आणि घोड्याला पण शिपणं सोडायचं असतं आणि माणसांच्या जागावर शिपणं सोडायचं असतं. ही चालरीत पहिली जुनी आणि पारंपरिक आहे आणि माणसं पण थोडी लोक जुनी आहेत बघा. वस्तातील आम्हाला दिसतात आमच्या गावातली प्रतिष्ठित लोक आहेत ती आणि तिने काम सगळं संस्कृती आपल्या चालरीची आज त्यानेच पाहिल्यात आमच्या गावामध्ये. कारण शासनकाठी सजवायचं काम मंडळ म्हणजे वस्तातच सगळं बघायला येतो. त्यामुळे सगळी शासनकाठी सगळी कामं वस्तातच बघायची. आता आमचं पांडुजा अर्जुन ही सगळी लोक सगळी बघतात त्यामुळे त्यासनी काही अडचणच नाही. मित्रांनो, हसूर तुम्हाला मध्ये अंबाबाईमध्ये रंगपंचमी विशेष म्हणजे काय माहितीये काय, गावातली पोरं सगळी एकत्र जमते आणि गुढीगतीन काठी पुढे असते ती गावातनं गोल एडा मारतात. घोडा पुढे लावलेला असतो आणि तो पॅक केलेला असतो चांगला आणि त्याला हार चोरतीन सगळी बांधलेला असते. त्याची पहिल्यांदा पूजा करून शासनकाठी बाहेर काढली जाते. तर मित्रांनो, अंबाबाईमध्ये हे आमच्या गावातलं आणि पूर्ण भागातलं धार्मिक स्थळ आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात करवीर निवासिनीच्या तालुक्यात हसूर गावात या स्थित आहे. अंबाबाईची पूजा भक्तांच्या आस्थेने केली जाते. मंदिर परिसर शांत सुंदर असून तिथे दरवर्षी मोठे भक्तिगण येतात आणि धार्मिक उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात बघू शकता तुम्ही आता पुढे.
आता सासनगाडीने आमच्या गलीमध्ये प्रवेश केला आहे आणि आमच्या गावाला या सासूरवाशीन मुले आहेत बघा, गावाला सुट्टीला आले आणि गावातल्या माघारी सुद्धा जाऊ. दिसते का नाही? आता आमच्या कोपऱ्यावर म्हणजे आमच्या एनजीओ बॉयच्या कार्यकर्ते सगळे दिसायला बघा. आता आमच्या कोपऱ्यावर आमचे एनजीओ बॉयचे कार्यकर्ते सगळे सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचतात. लय भारी वाटते राव. अशी रंगपंचमीची मजा मला आवडते. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात कुठेच नसेल हो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात रंगपंचमी एकमेव ठिकाण म्हणजे हासोड. तुम्हाला लक्षात ठेवून घ्या. आणि तुम्ही पण जर बघायचं असलं तर पुढल्या वर्षी बघू शकता आणि येऊ शकता, कारण आमची प्रशस्त बाजारपेठ आहे. गाड्या लावल्या तरी पण चालतात हो पार्किंगला. करल लावूनच तुम्हाला इथं पाठवलं. आमच्या हस्तोची लोक अशीच आहेत हो, कुणाला सोडत नाही. सासनकाठी सुटल्यावर भाड गलीत वरती आणि आमच्या एनजीबाईज आमच्या कोपऱ्यावर वरती. आमच्या कोपऱ्यावर आम्ही सासनकाठी घेतोच की खांद्यावर. तर आमच्या वर्गातल्या पोरी मला गाठ पडल्या. रंग लावायला काय कमी पडतात. आम्ही एक्स्ट्रा गावला म्हणलं काय सुट्टीच नाही की तिने द्यायला. पण त्यांच्यातलाच कलर घेतला आणि त्यातून लावला आणि टाटा बनवला. काय नातं असते बघा की लहानपणी नातं वेगळं असते आणि मोठं झाल्यावर नातं आणि परत घट्ट होतं असं मला तरी माझ्यावरनं वाटतं ना. आम्ही मैत्रिणीचं लहानपणी एवढं नातं नव्हतं आमच्या वर्गात, तर ह्या मुलीने आणि परत नातं तयार केलं. आम्ही पण निसंकोच आपण टिकवायचा प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. कारण आमच्या गावातल्या मुली ह्या माहेरवाशीन झाल्या आता. त्यांची काळजी घेणं पूर्ण जबाबदार हे आपलंच काम आहे. त्यामुळे त्यासाठी मी अगोदरच मैत्रिणीने सांगितलं काय अडचण असलं बिंदास बोलत जावा, मनामेनाचं सगळं, आणि मन तुमचं हलकं करत जावं. मग त्यांना काय पण सांगायला सासूजी कटकट सांगा आणि काय पण सांगा. कसं आहे मित्रांनो, मनातल्या सगळ्या गोष्टी जर बाहेर काढल्या आणि कुणाला शेअर केल्या ना, बऱ्यापैकी मन हलकं होतं. कारण एखादा डाटा मोबाईलचा जर भरला असला तर पुढे कुठलाही व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये येत नाही आणि पुढे आपल्याला काढता पण येत नाही. त्यासाठी मोबाईल मधनं बाहेर डाटा आपल्या कॅम्प्युटर मध्ये टाकणं महत्वाचं असतं. मग स्पेस मोकळा होतो. याच्यावरून लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या ज्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर शेअर करा. आपल्या मित्राला असू दे, आपल्या जवळच्या माणसाला असू दे. त्यामुळे काय होतं, मन हलकं होतं आणि माणूस टेन्शन फ्री राहतो. आणि मनात असं कुठलं वाईट पण विचार आणू नका. आणि वाईट जर विचार आलं आपल्या मित्रांची आठवण करा, आपल्या आई बाबांची आठवण करा. अहो जीवन हे सगळं असंच आहे हो. जीवनात सगळ्या मजा आनंद आपण असाच घ्यायचा. एक माणूस जगायसाठी काय काय ती पाहिजे करतो आणि एक माणूस असं संपवून घेतो. काय उपयोग होतो त्याचा संपवून घेण्याचा. त्यामुळे मित्रांनो, मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत जावा, बिंदास राहा. आता आपण लय बोललो, आपण जाऊया रंगपंचमी. आता ही रंगपंचमीची आसुरती कशी असते बघा की ट्रॅक्टर असते, ट्रॅक्टर मध्ये पाठीमध्ये शेपणं असतं आणि शेपणं प्रत्येक घरामध्ये एका ग्लास मध्ये दिलं आणि ते देवाला शेपडलं जातं. आणि आमच्या ही लहानपासून सगळ्या गोष्टी आहेत. लहानपणी तुम्हाला असताना मला किस्सा आठवत्या. रंगपंचमी आम्ही सकाळी 7ला उठायचं आणि साध्या पाण्यानं पाणीनुसार मारत एकमेकाला. प्लंबिंग एक पाईप असायची 1.5 फुटाची, त्यामध्ये बारकीशी काठी आणि त्याला फडकं गुंडाळलेलं त्या पाईपामध्ये घालायचं आणि पाईपला एंडकॅप घालून त्यामध्ये बारकंसं होल पाडायचं आणि त्यामध्ये फोकस टाकायचं. काठी आणि पाईप ती पाण्यात घालायची आणि त्यात पाणी ओढून घ्यायचं आणि नंतर ती काठी तशीच पाईपने सोडली की पाणी पिचकारी दिसून जात्या. म्हणजे विषय हार्ड काम हो. लहानपणी सगळ्या गोष्टी तयार करून मिळायच्या. आता तयार सगळे मटेरियल आले ते आपण वापरायचं अशी परिस्थिती झाली. आमच्या पोरासनी काय मी पिचकारी आणलीच नाही. माझं मत आहे मी तयारच पिचकारी करायला नादात आहे. पुढल्या वर्षी तुम्हाला दाखवतो, कारण ह्या वर्षी आमच्या पोरांनी काय खेळायला नाही रंगपंचमी. त्यात मी रेग्युलर 10 रुपये बाटल्या आणल्या, त्यात पाणी भरले आणि बारकीचं सुईन होल पडलं आणि एकमेकांनी पिचकाऱ्या लावल्या. हो.
मित्रांनो, रंगपंचमी हा लोकप्रिय हिंदू सण आहे जो महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. मुख्यतः होळीच्या नंतर साजरा केला जातो, कारण हा उत्सव फाल्गुन महिन्यात शुद्ध पंचमीनुसार साजरा होतो. रंगपंचमीला होळीचा दुसरा दिवस म्हणून पण ओळखतात. रंग, आनंद आणि सामाजिक सौहार्द याचे प्रतीक असलेला रंगपंचमी हा सण विविध ठिकाणी रंगाची उधळण करून लोक एकमेकांना रंग लावून गाण्यासह साजरा करतात. तर अजून तुम्हाला इथं अंबाबाई मंदिर उत्सवाचा विशेष म्हणजे काय, इथं भक्त धार्मिक आणि कार्मिकांचा रंगाचा आनंद घेतात आणि मंदिरात भक्तगण देवी अंबाबाई दर्शनासाठी येतात आणि विविध पारंपरिक व धार्मिक रीतिरिवाज पालन करतात आणि हा सण साजरा करतात. नवीन पिढी नवीन माणसं, आताची नवीन पिढी नवीन विचार. डॉल्बीचा पर्याय आहेच की राव. आमच्या तरुण पोरांनी डॉल्बी आणलेली, जवळजवळ 12 डॉल्ब्या गावातून जाऊ. मी तर गॅलरी शूटिंग करायला तो घरात जाऊन डायरेक्ट उशीची कापूस आणून कानात घातली की राव, आणि आमच्या पोरांच्या पण कानात घातलीत राव. खाली तुम्हाला पोरं दिसतात बघा, कानाला पण बोटं लावायला पोरं. मग काय बोलायचं सांगा की यासनी. तर मित्रांनो, डॉल्बी ते सगळं लावा, काय अडचण नाही, पण रीतिरिवाज पण पाळा हे मी पहिल्यापासून तुम्हाला मी सांगितलंय. आणि डॉल्बीत डान्स करताना कानात सुद्धा कापूस घाला राव, कारण कानाचं पडदं आपलं खराब पण होऊ शकतात. कारण आपल्याला देवान सगळं दिलंय, हे सगळं पार्ट मोफत आहेत आणि हे दुरुस्त होत नाही. त्यामुळे आनंद साजरा करताना आपल्या शरीराची फक्त काळजी घ्या आणि लोकांची पण काळजी घ्या. विशेषतः डॉल्बी म्हणल्यावर बारक्या बोरास आणि म्हातार माणसाची त्रास जास्त असते सोडा. शेवटला माणसं याचं सगळंच आहे. आमच्या बारक्या बोरासनी लांब नेऊन गेलं आणि आमच्या वडीलधाऱ्या लोकांनी एका पोलीस पॅक करून ठेवल्या, त्यामुळे त्यांना काय त्रास झाला नाही सोडा. त्यातनं बारकी पोरं आणि म्हातार माणसं जे बघायला त्यांची कानाची गंमत व्हायची पाहिजे की राव, कारण डॉल्बी सगळं झाल्यावर कान शून्य झालं की राव. तिथे सिंगम मध्ये अजय जोगननं त्याच्या विल्लना मुस्काट मारलेली, त्या विल्लनचं कान कसं शून्य झालं होतं किर दिशान, तसंच माझं पण झालं. कारण डॉल्बी गेल्यानंतर सामसूम झाल्यानंतर कान शून्य झालं एकदम. खरं आता या तरुणाबरोबर आपण चालायला पाहिजे. डॉल्बी विल्बीचा विरोध काहीही नाही आपल्याला, परंतु शासनकाठी रीतिरिवाज आपल्या गावाची परंपरा ही चालणं सगळ्यात महत्वाचं आहे राव. हा काळ असतो मुलांचा असतो, नंतर मुलं मोठी जाऊन काळ चेंज होतं, ह्यातून बाहेर पडतात मुलं सोडा, काय अडचण नाही. कारण आम्ही सुद्धा हेच केलं राव. तरुणाईच्या डॉल्बीमुळे पूर्ण भागाने 51 खेड्यात आपल्या रंगपंचमी चर्चा झाली खरोखरच खरं. कारण पश्चिम महाराष्ट्रात लोक म्हणतात आमची रंगपंचमी लय मोठी असत्या, लय मोठी असत्या. आता तुम्हाला बघायला मिळेल हसूर तुम्हाला जी रंगपंचमी तुम्हाला जर खरोखर एक नंबर जर वाटली तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बाबा एक नंबर होती म्हणून. कारण मी चित्रण त्या पद्धतीने केले राव. जवळजवळ 300 ते 400 500 व्हिडिओ मी घेतल्या त्या व्हिडिओ रंगपंचमीचे. त्यामुळे हसूर तुम्हाला म्हटलं तुम्हाला रंगपंचमी ही पूर्ण महाराष्ट्रातच दिसणार आहे राव. अगोदर सांगितलं महिला आणि पुरुष यामध्ये फरक काय नाही. महिला आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावायला. आता आमच्या गलीचं उदाहरण घ्या की आमच्या बायकोला पण मी सांगितलं सुट्टी द्यायची नाही, कारण मजा मस्ती आत्ताच आहे हो, नंतर म्हातारा वयात ठेवून काय उपयोग आहे. वय आणि टायमिंग लय महत्वाचं आहे राव. वय पण पुढे जातं आणि टायमिंग पण पाठीवर राहतं. नुसता येणारं टायमिंग महत्वाचं असतं, त्यातच आपण आनंद मानायला असतो. आमची दोन्ही पोरं डॉल्बीच्या शिट्टीवरून डान्स करायला की राव लांब. आणि ही आमच्या गलीची पोरं आहेत बघा, एनजीची कार्यकर्ते. आमच्या एनजी बॉईचा कार्यक्रम कसा असतो माहित आहे काय, खटक्या बोट जाग्यावर पडती, म्हणजे एकाच जाग्यावर कार्यक्रम खलास हो. आम्ही डॉल्बी असते गोल गावातनी फिरवत नाही, एका ठिकाणी मस्तपैकी लावतो आणि पोरांनी एका ठिकाणी डान्स करायला लावतो. मग ते आपले लहान कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते पण डान्स लावतात की पुढल्या कडेला. आणि हसूर तुम्हाला मध्ये रंगपंचमी त्या चांगल्या पद्धतीने साजरी झाली, कुठेही गालबोट लागलं नाही, कुणाची भांडणं झाली नाही. म्हणजे यामुळे आपल्या गावाचा एकोपा किती चांगला दिसतो बघा की. वर्षभर नुसतं कामच करत बसायचं आहे, वर्षातनं एखादा दिवस किंवा आनंदाचा काढायलाच पाहिजे. आपल्या गलीतल्या महिला कशा आहेत बघा काम, म्हणजे सुट्टी नाही हो. सुद्धा मला एकच सांगायचं आहे, आनंद मजा करा, कारण आपल्या मैत्रिणी असतात, आपल्या माहेरवासी मैत्रिणी आलेल्या असतात, त्यांच्यावर आनंद घ्या रंगपंचमीचा. शिव काय म्हटला आणि तो काय म्हटला जर करत बसला असा तर तुम्ही हे बघतच बसणार डान्स, कधीच करणार नाही डान्स हो. की आमच्या गलीच्या बायकांनी आम्हाला सांगायची गरज नाही, मी आल्यावर डान्स मला शूटिंग घ्यायची म्हणालो, काय अडचण नाही करूया की म्हणालो.
मित्रांनो, हे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर इंस्टाग्रामला आपला फॉलो करा. इंस्टाग्रामला आपला महेश बागडे अकाउंट आहे. कारण सगळ्या लॉंग व्हिडिओ असतात त्या माझ्या युट्यूबला असतात आणि शॉर्ट व्हिडिओ सगळ्या इंस्टाला असतात. गावातलं छोटं छोटं किस्से मला बाहेर दाखवायला लय आनंद वाटतो राव, आणि लोकांना सुद्धा आनंद वाटतो बघण्याचा. हे सगळ्यात महत्वाचं आहे राव. कोल्हापूर म्हणल्यावर हे असं सगळं असते बघा. Keep your head down, find what you love and excel, yeah. Push and pull and repel any hate, go create what you want, feel compelled, yeah. And once you finally get a taste of the race, you'll never look back once you felt that. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Think about others way before myself, yeah. I guess that's why I feel like I go through hell, damn. Wasting time on your dreams instead of mine, yeah. About to turn this franchise around on a dime, man. It's all about finding your right state of mind. It's all about time. It's all about time and the work. Happy Holi म्हणा मोठं. Happy Holi. गल्लीत डायरेक्ट गेलो कुंभार गल्लीत. कुंभार गल्लीत कसा दणका चालू बघायची. कुंभार गल्ली बरोबर शेवटचीच गल्ली असते. म्हणजे आमच्या कोपऱ्यावरून सासनगाडी बाजारपेठेत जाते. बाजारपेठेतनं पंधगल्लीतनं गोल फिरून कुंभार गल्लीतनं वरती येते. आणि प्रत्येक ठिकठिकाणी स्टॉप असतो. तो सासनगाडी प्रत्येक जण खांद्यावर, प्रत्येक मंडळाची पोरं, प्रत्येक गल्लीतली लोक ग्रामस्थ ही खांद्यावर घेतात आणि सासनकाठी नाचवतात. कुंभार गल्लीत वायऱ्या लाईटीच्या जरा जास्त असल्या तरी पण लोक काठी उभी करतात. काय अडचण नाही. किती रंगपंचमी म्हणजे मजा असते बघा की. आणि देवी पण संकटच असते राव. आणि हलगी आणि ताच्या संकटच की राव. आणि हलगी आणि ताच्यावर नाचायला मजा महाराष्ट्रात कुणाला येत नाही. बारकी पोरं, 2 वर्षाची पोरं जर हलगी वाजली तर आपोआपच त्यांचं पाय आणि हात हलत्यात की राव. जवळजवळ गावातली 70% पोरं तरुण नाही ही रंगपंचमी खेळ आहे त्याचं बघा. ज्याला आवड नाही ती घरातून बघत बसतात खिडकीतून, ती पण मजा लुटत बसतात. एक लोक बाहेर प्रोग्रामला सुद्धा जातात, तिथं साजरी करतात रंगपंचमी. खरं मित्रांनो, गावाचा मान असतो. गावात मजा केलेली वेगळीच काहीतरी असते. सासनगाडी बरोबर आपली लोक, आपली माणसं ही परत भेटणार नाहीत, लक्षात ठेवून घ्या. कारण 2026 येणार, 2027 येणार, 2028 येणार, 2025 कधीच येणार नाही, लक्षात ठेवून. त्यामुळे मित्रांनो, वेळ असला तर खेळत जावा. रंगपंचमी मजा असते. Think about others way before myself, yeah. I guess that's why I feel like I go through hell, damn. Wasting time on your dreams instead of mine, yeah. About to turn this franchise around on a dime, man. It's all about finding your right state of mind. It's all about turning the worst into fine. It's all about time and the work and the मस्त वाटते बाई रंगपंचमी. आणि आमचं ग्रामस्थ सगळं कसं आहे बघा की चालेल. आणि इथे अंगात आले बघा, एका महिलेच्या अंगात आले, म्हणजे देवी अंगात संचारते. याचा व्हिडिओ स्पेशल मला करायचा आहे. वेळाला 100% करणार, तुम्ही बघा नक्की. अंगात येणे म्हणजे काय, देवी अंगात येते आणि तिचे उद्गार सगळं देवीचे असतात.
या सगळ्या कुंभारगलीच्या माहेरवासी मुले आहेत बघा, आपल्या आईबाबाकडे सुट्टीला आलेले आहेत. आपल्याला बाळाला घेऊन आनंद कसा साजरा करायला बघा की लोक. आवर्जून मी गावातल्या माणसांचं सगळ्यांचं शूटिंग केले, कारण त्यांना बघायला सुद्धा लय भारी वाटते हो सगळे. हे आमचे धनाजी मित्र आहेत बघा. असून तुम्हाला म्हणजे कुंभार गली म्हणजे प्रसिद्ध गली, म्हणजे गावातली आपल्या संस्कृती त्या कुंभार गलीतनच निघल्या राहा. आमच्या मित्राच्या बहिणी आहेत आणि भाच्या आमची खुशीला मामाकडे आल्या हो. ही आमची बहीण पोलीस आहे बघा हाताला. पहिल्यापासून पोरं ह्या गलीची लय शासन काढायला निम्मी पोरं तरी गावातली असतात, परतून निम्मी पोरं आपल्या शाहू तालमीची असतात बघा आणि आमदार निवास मंडळाची. त्यात पोरांनी हेच मिळवले राव. मित्राचा बंगला आहे बघा आणि आमच्या वरती बहिणी गॅलरी कशी बघत बसतात चित्र बघायचे. म्हणजे शासन काठी बघायचं पण नक्कीच लागते. याला हसूरमध्ये माहेर वाशिन होऊन यायला लागते गावाला. तर काम 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 म्हणून चालत नाही. आपलं गाव आपली माणसं बघायला लागतात राव. कधी नंतर दिसणार नाही ही माणसं. मग आमच्या महिला कमी पडतात का बघा की महिला वरनं गॅलरीतच बघत होतात लोकांनी सगळ्या. कारण शासनकाठीचा नजारा आमचा तसा आहे हो. महिलांनी सुद्धा माहिती आहे ही शासनकाठी असली तसली नसेल तर पश्चिम महाराष्ट्रातली मोठी शासनकाठी आणि रंगपंचमी आहे, त्याचा आस्वाद घ्यायलाच पाहिजे. ह्यासाठी महिला सगळ्या शासनकाठी बघत बसतात बघा. आणि रंगपंचमी प्रत्येक घरापाशी थांबल्यावर गुढीची पूजा केली जाते, म्हणजे शासनकाठीची हो. त्यात म्हातारा महिला पण असतात आणि तरुण महिला आणि मुली सुद्धा. कोण शासनकाठी डोक्यावर घेते, कोण खांद्यावर घेते, असं शासनकाठी पुढे पुढे जायला लागते. आता बरोबर आम्ही कुंभारगडच्या कोपऱ्यावरनं मंदिराच्या दारात आलोय बघा. ही आमची छोटी चिमुकली कशी आहे बघा की. कलर लावल्यावर हसायला का रडाल्यावर कळायच नाही मला. मी जवळ गेलो बघतोय तर रडायला. Time in the work and the climb from the thirst, we will rise. I'm immersed in this life. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Gotta focus on yourself, on your faith, on your dreams, on your mind, on your health, yeah. You gotta work, never tell, keep your head down, find what you love and excel, yeah. Push and pull and repel any hate, go create what you want, feel compelled, yeah. And once you finally get a taste of the race, you'll never look back once you felt that. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. About others way before myself, yeah. I guess that's why I feel like I go through hell, damn. Wasting time on your dreams instead of mine, yeah. About to turn this franchise around on a dime, man. It's all about finding your right state of mind. It's all about turning the worst into fine. It's all about time and the work and the climb from the thirst, we will rise. I'm immersed in this life.
Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. जीवनात पोरांची लय मजा असते राव. माणसं एकमेकाच्या अंगावर कलर उधळून आनंद व्यक्त करतात. लोक गाण्यासोबत नाचतात, हसतात, आनंद घेतात. या दिवशी फुलांचा रंग आणि पाणी रंग विविध रंगाचा उधळून हा सण एक प्रकारे जर समाजातला सर्व भेदभाव विसरून एकत्र येण्याचं काम करते बघा. आणि एकमेकावर व्यवस्थित राहणे, प्रेम राहणं या सणातच येतो. सगळ्यात बारकी पोरं, तरुण पोरं रंगपंचमीच्या दिवशी लय उत्साही असतात. एकमेकाला कलर मारणं, जल्लोष करणं, सुट्टी नाही मस्त वाटते आणि मजा येते. कारण सर्व एका रंगात रंगून जात्या. त्या रंगाच्या दुनियातच सगळी जातात. बाबांच्या गावाला यायचं म्हटल्यावर किती खुश बघा की. ते आमच्या मैत्रिणी आहेत, खरं मैत्रिणी कमी बहीण जास्त. आमच्या मैत्रिणी सुद्धा आपली संस्कृती कधीच विसरत नाहीत. अंबाबाई मांडला हजर जातो म्हणजे आपला भाऊ, भाच, मित्र, मैत्रीण भेटणं किती महत्त्वाचं. लहानपणीचा वाद ज्या मातीत आहे त्या मातीला कधीच विसरू नये. सगळं पाठिंबा विसरून आनंद it takes. Pieces is a form of art. I'm never gonna look back, 'cause damn I was built to last. You move slow and I move fast, and that's facts. Only I can make a change. Slowly take a step today. I will never be the same, 'cause that's what it takes.
महाराष्ट्रातली रंगमंजरी कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट करा. असे शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करा. ही तिसरी मला घ्यायला लय आवडते हो आणि तुम्हाला बघायचं 100% इंस्टाग्राम आयडी महेश बागडीचा आहे. चला बाय.